सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 1,500 मतदारांचा मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलाय। मतदारांचा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मागणीची दखल न घेतल्यामुळे बहिष्कार टाकण्यात आलाय। धुळे सोलापुरातील प्रभाग 26 मधील रस्ते आणि ड्रेनेजची 32 वर्षांपासूनची मागणी अपूर्ण आहे। अनेक वेळा महानगरपालिकेत जाऊन आलेले आहेत, लोकप्रतिनिधींना भेटलेले आहेत, विद्यमान भाजपचे आमदार इथले त्यांनाही जाऊन भेटलेले आहोत। सगळ्यांना हा विषय माहिती, पण कुणालाही हा विषय प्रश्न सोडवायचा नाही, कुणालाही इथे रस्ता करून द्यायचा नाही असं सगळं दिसत असल्यामुळं या सगळ्या सोसायट्यांनी आजचं जे इलेक्शन आहे, आज मतदान जे आहे त्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय गेल्या 15 दिवसापूर्वी घेतला। त्याचे अनेक ठिकाणी बॅनर पण लावले, त्याची तरीही दखल घेतलेली आहे आणि आजही आम्ही मतदान न करण्यावरती ठाम आहोत। आमचा बहिष्कार कायम आहे। नाशिकमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान झालेलं आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी या संदर्भात आरोप केलाय। मतदान केंद्रावरील गर्दी पोलिसांनी यावेळी पांगवली होती। काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड आहे हे निश्चित आहे, लक्षात येतंय, परंतु ते देखील तातडीने बदलण्यात येत आहेत आणि बोगस मतदान होणं हे चुकीचं आहे। बोगस मतदान झालं तर त्याला चॅलेंज करून परत त्याच्यावरती मतदान करता येतं, पण अशा प्रवृत्ती जी आहेत त्याच्यावरती निवडणूक आयोगाने काटेकोर लक्ष ठेवायला पाहिजे आणि असं घडता कामा नये। चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 5 म्हणजेच विवेकनगर प्रभाग येथे एका मतदाराने आपण कोणाला मतदान केलं याचा पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे। मतदाराने शूट केलेला हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय। मात्र हा व्हिडिओ कोणी काढला आणि याचा उद्देश काय याबाबत अद्याप अस्पष्टता आहे। मतदान केंद्राच्या आत मोबाईल वापरास प्रतिबंध असताना या मतदाराने व्हिडिओ कसा शूट केला याबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।